म्हणजे मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय। संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन कुणीही करू शकत नाही असं देखील धनंजय मुंडे म्हणाले। बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका अशी विनंती खरं तर धनंजय मुंडे यांनी केली। ज्यावेळेस बोलेन त्यावेळेस मी कमी पडणार नाही असा इशारा देखील मुंडेंनी दिलाय। फक्त बीडच नव्हे तर अख्खा मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडलाय। सर्व समाजांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होणं गरजेचं असल्याचं मुंडेंनी म्हटलंय। बीड जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे। आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे, मला बदनाम करायचंय करा, आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा, पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान हे वैद्यनाथाचं आहे। त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय, आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, हे टार्गेट करण्याचं काम करतायत लोक। बीडच्या मातीला काही म्हणू नका। बीडच्या मातीला कोणीच कधी काही म्हटलं नाहीये। आम्ही मातीवर याच्यावर बोलत नाहीये, कुठल्या समाजाबद्दल बोलत नाहीये। सगळा सलोखा जो बिघडलाय तो तुम्ही जे ठेवलेले जे गुंड आहेत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी पूर्ण सामाजिक सलोखा बिघडवून ठेवलाय। आणि आत्ताच्या घटनेला जे होत आहे, जी दहशत आहे, आम्ही ती दहशत बाहेर काढतोय। तुम्ही तुमच्या लोकांनी केलेली दहशत जी आहे ती फार मोठी आहे आणि जर ती काढली नाही तर त्याची परिस्थिती म्हणजे जेव्हा मी जाऊन तिथे बीडला बघितलं, ज्या हजारो लोकांना मी भेटले, प्रत्येकाचं तेच म्हणणं होतं, खूप 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 दहशत आहे। आणि आता बाकीचं सगळं सोडा, हे जेवढे गुन्हेगार आहेत, काही वेळा मी तुम्हाला हवं असेल तर त्यांचे सगळ्यांचे FIR देखील ट्विट करते। एकेकावर 10-10, 15-15 FIRs आहेत। असे लोक चांगले आहेत का, संत आहेत का? सामाजिक सलोखा कोण बिघडवत आहे, का बिघडला जातोय? कारण ही अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं खंडण्या मागतायत, जीव्या मारण्याच्या धमक्या देत आहेत, हातपाय तोडून ठेवीन, तुला मातीत घालेन असं देखील म्हटलं जात आहे। तर यांच्या विरुद्ध बोलायचं नाही आणि बोललं की म्हणतात की आम्हाला टार्गेट केलं जात आहे। टार्गेट नाही, हे टार्गेट तुम्ही फार लवकर व्हायला हवं होतं। आताच्या घटनेला जे करतोय ना ते लोकांचा आक्रोश आहे आणि तो बाहेर नक्की येतोय। त्या सगळ्या जे मोर्चे होत आहेत आणि लोक जे बोलतायत ते खरं ते बोलतायत, उगाच काही मनगडक कहाणी नाहीये ती। बरोबर। तुम्ही ट्विटचा उल्लेख केला, तुम्ही सांगितलं की FIR जी कॉपी आहे तुम्ही ट्विट कराल, मोठी नावं असतील का त्याच्यात बीडची? नाही, कसं आहे, आताच्या घटनेला आपण जे आता गुन्हेगार जे आहेत, सुदर्शन घुले म्हणा, विष्णू साठे म्हणा, हे सो कॉल्ड यांचे तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी पण होते, विष्णू साठे। आता या प्रत्येकावर किती गुन्हे आहेत, त्याचे जे FIRs आहेत ना, त्याचे पूर्ण चार्टच मी आता ट्विट करणार आहे। आणि त्याच्यावर तुम्हाला कळेल की ही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं राजकारणात असल्यामुळे आणि यांची पोलिसांची जवळीक, यंत्रणेच्या सगळ्या अधिकाऱ्यांची जवळीक म्हणून हे सगळे लँड स्कॅम्स करतात। सगळे माफिया म्हणजे वाळू माफिया, राख माफिया, आता पवनचक्की आहे ना, नवीन सोर्स ऑफ इन्कम झालंय, तिथे त्यांचा माफिया आणि खंडणी मागणं, दहशत करणं, हे जे होत आहे ना, आणि याच्यावर आपण आवाज उचलला की म्हणायचं हा आम्हाला टार्गेट केलं जात आहे, काही लोक करतायत। कोण लोक करतायत? आम्ही आहोत ना, आम्ही त्या राजकारणात पण नाहीये। कोणाला करायचंय? आम्हाला टार्गेट करून करायचंय काय? आम्हाला लढायचंय, या गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्ध लढायचंय आणि ते आम्ही लढणार आणि तुमच्यासारख्या सगळ्यांना ते हॅव टू बी ब्रॉट टू बुक। नक्कीच। धन्यवाद अंजलीताई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, मला काही लोक टार्गेट करण्यासाठी कामं करतायत असं धनंजय मुंडे म्हणाले, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कुणीही पाठीशी घालणार नाही आणि त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आरोपींनाही, मुख्य आरोपींनाही आणि हत्येचा कट शिजवणारे जे कोणी मास्टर माइंड असतील, जे कोणी
त्याच्याशी संबंध असतील त्या प्रत्येकाला शिक्षा व्हायला हवी. या सगळ्यांमध्ये धनंजय मुंडे यांना जर असं वाटत असेल की त्यांना ते निर्दोष आहेत आणि त्यांना कुणीतरी टार्गेट करत आहे, तर धनंजय मुंडेंनी थेट नावं घेतली पाहिजेत. कारण मुंडेंचं जेवढं नुकसान व्हायचं तेवढं झालेलं आहे ऑलरेडी. त्यांना जेवढं डॅमेज करायचं होतं तेवढं डॅमेज करून झालेलं आहे. आता पालकमंत्री पदातनं पत्ता कट झालेला आहे. आणि या पण त्यावर ते सगळ्यांमध्ये बोलतायत की त्यांनी विनंती केली होती, त्यांना नकोय ते पद. जे काही बीडचं वातावरण आहे ते बघून त्यांनी अशी विनंती केली असं त्यांचं म्हणणं आहे. जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी विनंती केली होती तर मग तो प्रश्नच मिटला. मग कुणी टार्गेटच केलं नाही, त्या प्रश्नाचं उत्तर तर मग त्यांनीच दिलेलं आहे. अर्थातच. धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.